नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं। 1 मे हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण केलं जातं। या 1 मे दिनाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो। 1 मे 1960 रोजी अनेक राज्यांच्या विभाजनातून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले। 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते, शिवाय हा दिवस कामगार दिन म्हणून पण ओळखला जातो। 21 नोव्हेंबर 1956 च्या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारलं होतं आणि म्हणूनच मराठी माणसाच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता। सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमध्ये या निर्णयाचा निषेध केला जात होता। या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात जमा होण्याचे नियोजन झाले होते। त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूनी चर्चगेट स्टेशन कडून आणि दुसऱ्या बाजूनी बोरीबंदर कडून घोषणा देत फ्लोरा फाउंटनच्या परिसरात जमला होता। पोलिसांच्या ताकदीचा वापर करून या मोर्चाला उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, पण सत्याग्रहींमुळे पोलिसांचा हा प्रयत्न अपयशी ठरला। मग पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले। गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले। या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि शेवटी 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन केलं गेलं। तर हा आहे इतिहास 1 मे या तारखेचा। ही माहिती कदाचित आजच्या युवा पिढीला माहिती नसेल, पण ह्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रयत्न होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि हो, कमेंट्स मध्ये जय महाराष्ट्र मेन्शन करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।